नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल अजून वाजला नसला तरी कालच भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकलेला आहे। देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी काल पुण्याच्या अधिवेशनात बोलता बोलता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले। भ्रष्टाचाराचे सरगना असं म्हणत त्यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला। साहजिकच यावर महाविकास आघाडीकडून प्रतिक्रिया व्यक्त होणं अपेक्षित होतं आणि त्या प्रमाणात त्यांनी आज ती व्यक्त केली सुद्धा। परंतु अमित शहा यांनी केलेल्या आरोपाचा अर्थ काय आहे, त्यांना पवार यांना नेमकं कोणत्या मुद्द्यावर टार्गेट करायचं होतं हे इथं आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे। याच विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जे राजकारण आहे हे महाराष्ट्राच्या भोवती आणि त्यातल्या त्यात त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या भोवती इतकी वर्ष फिरत आलेलं आहे। आज पश्चिम महाराष्ट्र असेल, खास करून दक्षिण महाराष्ट्र असेल, हा पवार यांच्या मागं उभं राहिल्याचं आपल्याला आत्तापर्यंतच्या निवडणुकांमधून दिसून आलेलं आहे। अगदी काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीला महाविकास आघाडी जिथं सरस ठरली त्यात आपल्याला प्रामुख्यानं पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघाचा आढावा घेता येईल। तर विषय हा आहे की पवार यांचं राजकारण हे सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे। बारामती असेल, पुणे असेल, सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, या प्रमुख पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये शरद पवार यांचा गट मजबूत राहण्याचं कारण हे एकमेव सहकार आणि सहकार इतकंच आहे। म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळापासून या पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये ऊसाची शेती असेल, द्राक्षाची शेती असेल, डाळिंबाची असेल, ही मोठ्या प्रमाणावर होत होती। त्याचा बरोबर फायदा घेत शरद पवार यांनी सहकाराच्या माध्यमातून या सगळ्या पट्ट्यामध्ये सहकारी साखर कारखानदारी असेल किंवा अन्य शेतीपूरक उद्योग असतील जे सहकारातले आहेत, मग त्यामध्ये दूध संस्था असतील, सूतगिरण्या असतील, अगदी सहकारी बँका असतील, पतसंस्था असतील, या सगळ्यांना बळ देण्याचं काम केलं आणि त्यातूनच त्यांनी आपल्या गटाचे, आपल्या पक्षाचे, आपल्याला मानणारे असे नेते तयार केले। आता हा सहकार हा काय प्रकार आहे हे पश्चिम महाराष्ट्रातल्या जाणत्या सर्वसामान्य लोकांना चांगलं ठाऊक आहे। पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण हेच मुळात सहकारावर अवलंबून आहे आणि सहकारी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आत्तापर्यंत झालेला भ्रष्टाचार हा सुद्धा चव्हाट्यावर आलेला आहे। म्हणजे एकूण काय तर सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हे सूत्र यामागचं आहे। म्हणजे असे अनेक सहकारी साखर कारखाने किंवा आपल्याला अनेक सहकारी संस्था सांगता येतील की त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या आरोपांचे खटले आजही न्यायालयामध्ये चालू आहेत। अनेक साखर कारखान्यांमध्ये भ्रष्टाचार हा काय पद्धतीचा असतो हे त्या कारखान्याचा जो खरेदी विभाग आहे, खरेदी डिपार्टमेंट आहे, यावर नजर टाकली तर आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। अनेक शासकीय ऑडिटर्सनी यावर ताशेरे ओढलेले आहेत। म्हणजे सहकारी क्षेत्रामध्ये होणारा भ्रष्टाचार हा इथं लपून राहिलेला नाही आणि या सगळ्या संस्थांचे जे प्रमुख आहेत ते खास करून शरद पवार यांना मानणारे त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते हे आहेत। अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करत असताना ते भ्रष्टाचाराचे सरगना आहेत असा आरोप केलेला आहे, हे इथं विसरून चालणार नाही। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक विषय हे त्यामध्ये सविस्तरपणे त्यांनी मांडलेले आहेत। आज या निमित्तानं मला ती मुलाखत आठवते। त्या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी सहकार चळवळीतल्या चुकीच्या गोष्टीला टाचणी लावण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसं केलं हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं। तर त्यांना वेस्टर्न महाराष्ट्राचं कोऑपरेटिव्ह मॉडेल त्याला लक्षात आलं की सगळ्यांनी काय केलं की कोऑपरेटिव्हमधून खूप पैसे सायफन आउट केलेले आहेत आणि त्यातून त्यांचं पॉलिटिक्स चालतं आणि पॉलिटिकल पॅटर्न असल्यामुळे त्याच्यावर काही कोणी कारवाई करत नाही। तरी बी चूप मेरी बी चूप आणि ते पैसे सगळे पॉलिटिकल वापरायला येतात आणि हे मॉडेल शरद पवारनी परफेक्ट केलं। त्यांनी खास करून या साखर कारखानदारी आणि सहकारी संस्थांमध्ये होणारी गडबड यावर त्या मुलाखतीमध्ये बोट ठेवलेलं होतं। 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं युतीचं सरकार हे सत्तेवर आलं आणि पहिल्यांदाच मंत्रिमंडळातला कसलाही अनुभव नसलेले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले।
त्यानंतर 1-2 वर्षानं देवेंद्र फडणवीस यांच्या ही गोष्ट लक्षात आली की दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये जिथं काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांचा प्रभाव का आहे, तर तिथं नेमकं काय आहे याचा त्यांनी अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सहकारातली ही गडबड आहे. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावरती फोकस केला. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर जर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर आमचे नेते पोस्टरवर फोटो लावायला सुद्धा शिल्लक राहिले नसते, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं होतं. यातला राजकारणाचा भाग सोडला तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बरोबर विषयाला हात घातलेला होता. सहकारातली गडबड त्यांनी त्या मुलाखतीमध्ये बोलून दाखवलेली होती. आणि तसंही आज महाविकास आघाडी म्हणून पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार हे एका मंचावर दिसत असले तरी चव्हाण मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांच्या हाताला लखवा मारला आहे का, असा प्रश्न शरद पवार यांनीच विचारलेला होता. राज्य सहकारी बँक असेल किंवा सिंचनाची श्वेतपत्रिका असेल ही चव्हाणांनीच काढलेली होती. तर ते असो, पण अमित शहा यांनी केलेला आरोप हा अशा अर्थानं सुद्धा त्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. म्हणजे महाराष्ट्रातला सहकार हा पवार यांच्या राजकारणाचा गाभा आहे, किंबहुना सहकार आधारितच राजकारण हेच गेल्या 50-55 वर्षात त्यांनी केलेलं आहे. या सहकाराच्या माध्यमातून भागाला फायदा झाला हे कोणीही नाकारू शकत नाही, कारण ती सहकाराची ताकद आहे. पण त्याचा राजकीय झालेला वापर इथं दुर्लक्ष करून चालणार नाही. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.